नमस्कार मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी ज्ञानेश्वर सगळ्यांचं स्वागत करतो. तर आपण बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंतची जी ही सिरीज आहे बेसिक युजर्ससाठी आपण मराठीमधनं खास आपल्या सगळ्यांसाठी करत आहोत. तर ह्या सिरीज अंतर्गतचा आजचा नेक्स्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑटो TTSची सेटिंग विथ वोकलायझर सोबत कशी करायची. ही जर तुम्हाला गुगलसोबत करायची असेल तर तुम्ही मागचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन बघू शकता. त्यामध्ये आपण गुगल टेक्स्ट टू स्पीच सोबत ऑटो TTSची सेटिंग कसं करायची ह्याबद्दल एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वोकलायझरसोबत ह्याची सेटिंग नेमकी कशी करायची याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा सगळ्यांपर्यंत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून ही सिरीज कंप्लीट झाली नाही. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करावं लागेल, है ना. तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला ह्याबद्दलच्या प्रतिक्रिया द्यायच्या असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी अगदी मोकळा आहे. तुम्ही कमेंट लिहा, आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही नक्की तुम्हाला जर काही वेगळी माहिती हवी असेल, वेगळे चेंजेस हवे असतील तर आम्ही ते आपल्यासाठी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करू. तसेच सोशल मीडियावरती जसं की आपलं फेसबुक अकाउंट आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सॲप, टेलिग्राम चॅनल आहे, ज्यामुळे आपण जे ट्युटोरियल्स बनवतो त्याच्या लिंक्स किंवा इतर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन टाकत असतो, तर ह्याला देखील तुम्ही फटाफट जाऊन फॉलो करू शकता. चला तर जास्त वेळ न घालवता लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वोकलायझरची सेटिंग ऑटो TTS कशी करायची, ऑटो TTS सोबत कशी करायची. तर सध्या माझी सेटिंग गुगल टेक्स्ट टू स्पीच सोबत आहे. तुम्हाला मी एक एक्झाम्पल फक्त रीड करून दाखवतो. ओके. Phone has one note of messages. JZ GeoPay. ओके. March. JZ GeoPay says March 10th, 24, 22:56 HRS. पर्यंत 50% डेटा कोटा वापरला गेला आहे. जिओ नंबर 952. ओके. तर हे हा मेसेज तुम्ही वाचला, बघितला की आपण हाच मेसेज आता वोकलायझरची सेटिंग करून वाचणार आहोत. त्यासाठी आपण ओपन करतोय वोकलायझर. And reply. Home. सिम्पली System lock. Paid. Uber. Washington Business. Search. Vocalizer voices. ओके. तर वोकलायझर व्हॉइसेस आपण या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे. खरं तर खूप प्रॉब्लेम्स येतात अँड्रॉईड युजर्सला, विशेष करून अँड्रॉईड 14वाल्यांना. तर मी त्यांना रेकमेंड करेल की प्रत्येक ॲप तुम्ही रँडमली इन्स्टॉल करून बघा. डेफिनेटली तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. असं कुठलंच म्हणजे अशी कुठलीच समस्या नाही की जिथे तुम्हाला सोल्युशन नाही आहे. असा कुठलाच प्रॉब्लेम नाही की जिथे तुम्हाला सोल्युशन भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा, नक्की तुम्हाला डेफिनेटली हे भेटेल, सोल्युशन भेटेल. मला तर एकाच ह्याच्यात भेटलं. कसं भेटलं, काय भेटलं ते तर आता तुम्हाला माहितीच आहे. रँडमली ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेत आणि हे जे ॲप्लिकेशन मी वापरतो अँड्रॉईड 14साठी तुम्ही ट्राय करून बघू शकता. स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 सोबत आहेत. ऑटो TTS तर परचेस आहे माझं. ATLFS जे आहे ते आपलं अँड्रॉईड 13चं आहे. 14 वाला आहे, 14.7.1 वाला मे बी. आणि वोकलायझर जे आहे ते 3.7.2 वाला आहे. ओके. तर तुम्ही ही ॲप्लिकेशन फर्स्ट ऑफ ऑल ट्राय करून बघा, डेफिनेटली वर्क करतील. नाही जर केले तर तुम्ही इतर ॲप्लिकेशनचा यूज करू शकता, इतर व्हर्जन्सचा. ओके. सो Washington Vocalizer voices. मी ओपन करतो Spotify. वोकलायझर. Ashish Kaushik and Sachin Barri. About. ओके. Vocalizer TTS. No. इथे सिम्पली आपल्याला नोला क्लिक करायचं आहे. 2 Vocalizer ऑप्शन येतील voices. त्या ठिकाणी. त्यानंतर महत्त्वाचे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल सेटिंगमध्ये जायचं आहे. ओके. वोकलायझरच्या More options. About. Settings. Settings. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल, डाउनलोड डाटा ओव्हर वायफाय. ते ऑप्शन शोधायचे. Data. Download only over Wi-Fi. Ticked. ओके. तर ह्याला टिक्ट असेल, याला फक्त तुम्हाला नॉट टिक करायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही मोबाईल डेटावर सुद्धा तुमचे व्हॉइसेस इन्स्टॉल करू शकता. Download only over Wi-Fi. Not ticked. ओके. इथे सिम्पली आपल्याला बॅक येऊन जायचं आहे. About Vocalizer. Back. About Vocalizer. Back. Vocalizer TTS. Vocalizer TTS. Vocalizer. No. मी याला नो क्लिक करतो. Vocalizer. US English. ओके. तर आता आपल्याला व्हॉइस डाउनलोड करायचे. तर ऑलरेडी मी एक व्हॉइस डाउनलोड केलेलाही आहे, परंतु एक व्हॉइस आपल्याला सॅम्पल म्हणून डाउनलोड मी करून दाखवतो आहे. ओके. जेणेकरून आपल्याला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. Norwegian. खूपच लांब गेलं. Kannada. Korean. Japanese. Hungarian. Indonesian. Hindi. Hindi. Okay. Milliliter per. Listen to a sample. Download voice. हे बघा, हे एक आहे. Hindi. Lekin. Compact V3.4.3. Default voice. हे जे बोलतंय तुम्हाला, हे जे सांगतंय व्हर्जन वगैरे, हे जर सांगितलं तर समजा की तुमचा व्हॉइस
डाउनलोड आहे. Listen to a sample. इथे लिसन टू सॅम्पल आहे. Delete voice data. डिलीट व्हॉइस डेटा. ह्या पुढचा आपण व्हॉइस डाउनलोड करणार आहोत. Download voice. Hindi. Neil. Purchased. हिंदी नील परचेस आहे. आपण याला Listen to a sample. लिसन करूया, प्रयत्न करूया. ॲक्च्युली स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये तो व्हॉइस येईल की नाही आय डोंट नो अबाउट दॅट. पण तरीही Hindi. Buffering. हो अच्छा ओके ठीक आहे. नमस्कार, आपसे मिलकर अच्छा लगा. मुझे आप TTS के रूप में किसी भी एप्लीकेशन के साथ इस्तेमाल कर सकते हैं. सॉरी व्हिडिओ मराठी आहे पण व्हॉइस हिंदी आहे. असो हरकत नाही. मला वाटलं की हे नेटवर्क साथ देईल की नाही पण दिली. फायनली ह्याच्या पुढे डाउनलोड बटन आहे. Download. ह्याच्यावरती Select तुम्हाला voice क्लिक quality. करायचे आणि सेम प्रोसेस जी आहे ती तुम्हाला हिंदी आणि मराठीला जो व्हॉइस हवा आहे त्या व्हॉइसच्या बाबतीत करायची आहे. Embedded _ compact. Purchased. -7.4 MB. ओके जे ह्याच्यात 2 क्वालिटी येतील तुम्हाला त्यामधलं दुसरं ऑप्शन निवडायचे कॉम्पॅक्टवालं. ओके आणि सिम्पली Vocalizer voices. ओके आपण बघूया होत आहे का. Cancel download. Hindi. Neil -3%. ओके होत आहे. असं जर झालं तर समजा व्हॉइस डाउनलोड होत आहे. चला आपण इथनं बॅक किंवा सिम्पली सेटिंग करूया. आपल्याला याची काही विशेष गरज नाही, फक्त तुम्हाला सॅम्पलसाठी मी हे डाउनलोड केलं होतं. ओके System तर launcher. आपण आता ऑटो Home. TTS ओपन करतोय आणि ऑटो TTSची सेटिंग जी आहे ती आता आपण वोकलायझर सोबत लावतो आहोत. Camera. Amazon. Camp Assistant. Auto TTS. ओके मी ऑटो TTS ओपन केलेलं आहे. Auto TTS. Auto TTS. ओके आणि सिम्पली मी मोड्समध्ये जे आहे मिक्स मोडला एंटर करतोय. Whole sentence. Mixed auto and dual mode. Modes. Mixed selected. Mixed mode. Experimental. ओके ह्याला फक्त सिलेक्टेड आहे तरी पण मी एकदा करून घेतो. तुम्ही जेव्हा फर्स्ट टाईम कराल तेव्हा तुम्हाला नॉट सिलेक्टेड असेल तर फक्त डबल टॅप करायचं आहे. ओके ते सिलेक्ट होईल. सिम्पली 2 बोटांनी स्वाईप करून किंवा 2 बोटांनी पेजेस चेंज करून किंवा वरती तुम्हाला ऑप्शन भेटतील. 4 टॅब आपल्याला माहितीच आहे. Auto TTS. Selected. Modes. Tab 1 of 4. मोड्स Languages. Languages, Tab. Voices. Tab. voices आणि licenses. त्यामध्ये Tab आपल्याला 4 of 4. Licenses. तिसऱ्या टॅबमध्ये म्हणजेच व्हॉइसेसच्या टॅबमध्ये जायचं आहे. Voice. Ask selected. Voices. ओके Page 3 of 4. व्हॉइसेसच्या टॅबमध्ये Choose and आल्यानंतर select choose and install voice for each language. ओके बाकी सेम प्रोसेस आहे. तर मित्रांनो मी आहे ऑटो TTSच्या सेटिंगमध्ये ज्या ठिकाणी की आपल्याला असे ऑप्शन्स देतील. मी थोडासा व्हॉइस Choose and install voice for each voice settings. ओके तर फक्त आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे. लँग्वेज सिलेक्ट करायची फर्स्ट ऑफ ऑल अँड देन सेकंड आपल्याला व्हॉइस सिलेक्ट करायचं आहे. तर मोस्टली आपण जे आहे ते मराठी इंग्रजी आणि हिंदी हे व्हॉइसेस वापरतो आणि ह्याच लँग्वेजेस देखील वापरतो. तर आपण बघूया फटाफट. Choose and install voice for each language. Recommendation. Assign one engine per language to avoid switching delay. Select language. तर ते म्हणतं आहे की रेकमेंड आहे की एक इंजिन तुम्ही एका ह्याला ठेवा नाही का. Albanian. Sky. तर इथं आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. ओके तर या ठिकाणी मी इंग्लिश सिम्पली सिलेक्ट Pop-up करतो. window. तुम्ही स्वाईप लेफ्ट टू राईट करून लँग्वेज शोधू शकता एक एक किंवा एक्सप्लोर बाय टचनेसुद्धा शोधू शकता 2 बोटांनी वरती घेऊन वगैरे. ओके Selected. Chinese. CMN. ओके Selected. Dogri. Dutch. English. Estonian. English. N. Choose ET. ओके Pop-up इथे window. गेल्यानंतर 2 व्हॉइसेस आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आहे Ticked. ETI. Speech free full. ETI. Ticked. ETI eloquence free full stop. TTS. USA. तर हे फर्स्टवाला व्हॉइस तुम्हाला ठेवायचे. जे सेकंडवाला आहे ते GBR आहे आणि त्यानंतर आपल्याला Speech free full stop. स्पीच आहे. Speech free full stop. Speech free full stop. ओके Ticked. ETI आपण याला सिम्पली टिक करतो. Auto TTS. तर ह्यानंतर Choose a voice. ETI. Choose asterisk 10. Speed. त्यानंतर Test. टेस्ट आहे. Asterisk default. अ, Choose a variant for voice. तत्पूर्वी एक ऑप्शन तुम्हाला भेटतं की चूज अ व्हेरियंट फॉर व्हॉइस. ह्याचं मिनिंग म्हणजे हे एक नेटवर्क बेसिस म्हणता येईल किंवा एक व्हॉइसेस आहेत त्यांचे वेगवेगळे व्हेरियंटमध्ये. बट बेसिक युजरसाठी हे काही गरजेचं नाही आहे. तुम्ही जर ॲडव्हान्स युजर असाल तर तुम्ही डेफिनेटली ह्याचा यूज करू शकता. परंतु बेसिक युजरला हे रेकमेंड करत नाही मी. त्यामुळे तुम्ही सिम्पली ह्याला डिफॉल्ट रोज राहू द्या. बाकी ॲडव्हान्स युजर जे असतील ते ह्याचा वेगवेगळ्या व्हेरियंटचा यूज करू शकता. पण बाकी काही विशेष इफेक्ट जाणवत नाही मला तरी वेगळं. ओके त्यामुळे न केलेलं बरं राहील. खाली टेस्ट आहे Asterisk टेस्ट default.
Test. टेस्ट बटननी टेस्ट करून घ्यायचं आहे. This is an example of speech synthesis in English. ठीक आहे. असं तर त्यानंतर Speed. या ठिकाणी स्पीड आहे. Decrease speed. आपण स्पीड कमी जास्त करू शकतो. 20%. तर Speed तुम्हाला जसं slider. हवा आहे तसं तुम्ही त्या पद्धतीने स्पीड मॅनेज करून घ्या. Increase volume. त्यापुढे व्हॉल्यूम मॅनेज करून घ्या. Decrease volume. डिक्रीजला केल्यानंतर डिक्रीज होणार, इन्क्रीजला म्हणजे कमी होणार. त्यानंतर 100%. Slider आहे. Volume slider. Increase volume. आणि इन्क्रीजला केल्यानंतर जास्त होणार. Pitch. ओके, स्पीच आहे. Decrease pitch. 50%. तर Pitch slider. स्पीच म्हणजे की त्याने किती उंच आपण म्हणतो तसं बघा. 55, 60, 70%, 80%, खूपच आहे. 75%, ओके 70%. Increase pitch. ओके, इकडनं तुम्ही कमी करू शकता. 70%. Sorry, इकडनं Pitch जास्त करू slider. शकता. आणि लेफ्टला 2 वेळा स्वाईप केल्यानंतर Decrease pitch. हा 57%. Pitch decrease. 45%. Pitch खूपच. increase pitch. 47. Increase pitch. 50%. Good. Pitch slider. ओके. Default. त्यानंतर जर तुमची चुकून एखादी काही सेटिंग झाली, व्हॉइस सेटिंग करताना स्पीच किंवा स्पीड बिघडलं, तुम्हाला कमी जास्त करता येईल, सिम्पली या डिफॉल्ट बटनवरती क्लिक करून द्यायचं आहे. तुमची सेटिंग या व्हॉइसपुरती या लँग्वेजपुरती रिसेट होणार. ओके, तर आपण अशा पद्धतीने पुन्हा Choose an installed voice for each. Select language. या ठिकाणी हिंदी आणि मराठीची फटाफट सेटिंग करून घेऊ. English. इथे मी Pop-up इंग्लिश window. भाषेवर पुन्हा क्लिक करून मी हिंदी भाषेवर Selected. Hindi. Vocalizer TT. Choose vocalize. Ticked. आता आपण वोकलायझर Speech 3 full. Ticked. Vocalizer TTS Indiana. ओके, Auto TT. Choose a variant टेस्ट for करून voice. घेऊया फटाफट. Asterisk default. Test. यह हिंदी में भाषण संश्लेषण का एक उदाहरण है. ओके, म्हणजे आपलं अशा पद्धतीने जे आहे ते हिंदी व्हॉइस देखील झाले. आपण फटाफट मराठीकडे जाऊया. Choose a voice. Vocalizer TTS Indiana. Auto TTS. Hindi. In. ओके, Pop-up window. मराठी Selected. There. Korean, Latin, Lift, Malay, Malayalam, Manipuri, Marathi. Vocalize. Pop. Speech 3 full. Ticked. Auto TTS. वोकलायझरला Choose a मी voice केलेलं for आहे. Vocalizer TTS Indiana. ओके, तर आता आपण सिम्पली टेस्ट करून घेऊया. Choose asterisk test. हे स्पीच सिंथेसिसचे मराठी उदाहरण आहे. ओके, सो अशा पद्धतीने जो आहे तो आपला तिन्ही भाषांची व्हॉइस सेटिंग जी आहे ती झालेली आहे. तर आता आपण बघूया वर्क करते की नाही. ओके, जस्ट मिनिट. Voice settings. Notify. 0542. System. Finish recording. Tap to pause. ओके, सो Back. JZGOK. ओके, सो आपण काय करूया आता. एक मेसेज आहे GOPचा, हां, जो की 50% डेटा यूज केल्यानंतर येतो. तो मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत असतो, त्यामुळे काही काही शब्द. ओके, सो आपण तो वाचूया, देन बघूया आपली सेटिंग झाली की नाही. ओके, JZGOK set 50% daily data quota used as on April 20. JZGOK set April 17, 24, 2012 HRS. ओके बघा. पर्यंत 50% डेटा कोटा वापरला गेला आहे. ओके, जिओ नंबर 9527301556. प्लेयरनुसार दररोजचा डेटा कोटा 1.5 GB. आपले खाते Video. अयपद्वारे मॅनेज करण्यासाठी. ओके, तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की तीनही भाषांची सेटिंग आपली झालेली आहे. याच्यामध्ये आपल्याला जर कुठल्या भाषेचा स्पीड कमी जास्त वाटत असेल तर आपण त्या सेटिंगमध्ये जाऊन त्या पद्धतीने मॅनेज करू शकता. सेटिंग झाल्यानंतर सिम्पली तुम्ही काय करायचं आहे, टेक्स्ट टू स्पीचमध्ये जाऊन प्रेफर्ड इंजिनमध्ये ऑटो TS सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जर वर्क केलं नाही तर एकदा फोन पॉवर ऑफ करा किंवा रिस्टार्ट करा. डेफिनेटली तुमची सेटिंग ही जी ज्या पद्धतीने तुम्ही केलेली त्या पद्धतीने होऊन जाईल. सो आय होप तुम्हाला ही सेटिंग समजली असेल आणि आजचा व्हिडिओ देखील आवडला असेल. सो खूप व्हिडिओज अजून यायचे बाकी आहेत या सिरीज अंतर्गत, त्यामुळे सगळे व्हिडिओज जर तुम्ही बघितले नसेल तर पुन्हा
फर्स्टपासून तुम्ही व्हिडिओ बघत या. त्यानंतर अनेक व्हिडिओ आपण बनवणार आहोत, जसे की टॉकबॅकसोबत रीडिंग कॅरेक्टरचे वगैरे. आणि जर तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज हवे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, आम्ही त्याच्यावर देखील आपल्यासाठी काम करू. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. कमेंट जर असतील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील व्हिडिओबद्दलच्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करायला विसरू नका, ज्यामध्ये आहे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, टेलिग्राम चॅनल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू.